नमस्कार मंडळी, दिवाळी आता जवळ आलेली आणि दिवाळीच्या अमावस्येला जे लक्ष्मीपूजन साजरं करण्यात येतं त्याविषयी मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षी सुद्धा अनेक कॅलेंडर आणि पंचांगामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण केलेली आहे। चुकीची तारीख आपल्या समोर प्रदर्शित करण्यात येते। तर हे टाळण्यासाठी योग्य तारीख नक्की लक्ष्मीपूजनाची काय हे सांगणं आमचं कर्तव्य आहे। त्यानुसार सर्वप्रथम लक्ष्मीपूजनासाठी कोणती तारीख कशी निश्चित करतात हे जाणून घेऊयात। अमावस्या तिथीला जे लक्ष्मीपूजन साजरं करण्यात येतं हे प्रदोष काळी करावं असं सांगितलंय। प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा साधारण 2.5 तासाचा कालावधी। तर ज्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात अमावस्या मिळते त्या दिवशी लक्ष्मीपूजन करावं। दोन्ही दिवस जर प्रदोष काळात अमावस्या मिळत असेल तर दुसऱ्या दिवशी करावं। दोन्ही दिवस प्रदोष काळात मिळत नसेल तरीही दुसऱ्या दिवशी करावं। दोन्ही दिवस प्रदोष काळात किमान 24 मिनिटं जरी अमावस्या असेल एक घटिका तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी करावं। आणि आदल्या दिवशीचं संपूर्ण प्रदोष काळात जर अमावस्या मिळत असेल तर आदल्या दिवशी करावं। अशा पद्धतीने वेगवेगळे निर्णय शास्त्रात दिलेत। त्यानुसार महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये 20 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदोष काळात अमावस्या संपूर्ण मिळते। त्यामुळे 20 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्ष्मीपूजन साजरं करणं शास्त्रसंमत ठरणार आहे। आता पूर्व आणि उत्तर भारताचा जर विचार केला तर अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मणिपूर, नागालँड, पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतामध्ये मात्र 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन साजरं करण्यात हे शास्त्रसंमत ठरणार आहे। आता जगाचा जर आपण विचार केला तर मध्य आणि पूर्व युरोपमध्ये म्हणजे दुबई, अबुधाबी, रियाद, जेद्दाह, कुवेत इत्यादी जी काही ठिकाणं आहेत उद्यापासून अश्विन शुद्ध पक्षातल्या नवरात्राला प्रारंभ होतो आहे आणि गेल्या काही वर्षापासून आपण बघतोय की या नवरात्रामध्ये वेगवेगळ्या रंगाचं एक नवीन प्रकरण निघालेलं आहे। मग कोणत्या दिवशी कोणत्या तिथीला कोणता रंग घालायचा असं सर्व वृत्तपत्रांमध्ये छापून येतं आणि मग बऱ्याचदा खऱ्या देवी भक्तांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की खरंच जर ज्या दिवशी जो रंग पेपरमध्ये दिलेला आहे तो जर आम्ही घातला नाही तर काय होतं, किंवा आज लाल रंग आहे तर लाल घातलाच पाहिजे का, तर याला शास्त्रामध्ये काही आधार आहे का? आणि बऱ्याचदा आम्हाला असे प्रश्न विचारले जातात। पण शास्त्रानुसार असा कोणताही नियम नाही की नवरात्रातल्या अमुक दिवशी अमुक रंगाचाच वेश आपण परिधान केला पाहिजे किंवा त्याच रंगाची साडी नेसली पाहिजे असं कुठेही शास्त्रामध्ये दिलेलं नाही। पण मग शास्त्राला धरून आपल्याला जर या नवरात्री मधल्या 9 दिवस